पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा डहाणूच्या महालक्ष्मीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। तब्बल 15 दिवस चालणाऱ्या उत्सवात राज्यासह गुजरात आणि राजस्थानातूनही लाखो भाविक इथं देवीच्या दर्शनाला येत असतात। पाहुयात त्याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट। ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींची आदिमाता आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक इथे दर्शनाला येत असतात। महम्मद गझनीच्या स्वारीनंतर हे मंदिर उद्ध्वस्त झालं। पुढे मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा या मंदिराची उभारणी करण्यात आली। या मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायिका आहेत। कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला, म्हणून देवीनं गडाच्या टोकावर मुक्काम केला। पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असंही सांगितलं जातं। देवीचं मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून 18 किलोमीटर आणि मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरील चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या विवळवेढे गावाजवळच्या गडावर आहे। मंदिर पायथ्यापासून 400 फूट उंचावर असून तिथं जाण्यासाठी 900 पायऱ्या देखील आहेत। देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती हा इथला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। डहाणू तालुक्यातील विवळवेढे या ठिकाणी हे प्रसिद्ध महालक्ष्मीचं मंदिर आहे। या ठिकाणी 15 दिवसाची यात्रा हे वैशिष्ट्य असून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ह्या देवीचा यात्रा उत्सव सुरू होतो। त्याच पद्धतीने वर्षभरात वाघ बारस, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आणि यात्रा असे देवीचे विविध उत्सव होतात। यात्रेमध्ये 15 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यातून आणि विशेष करून गुजरात राज्य व सुरतमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो भाविक येतात। दिवसाला जवळजवळ 1 ते 2 लाख एवढे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। खूप जागरूक देवता आहे म्हणून ऐकलेलं आहे, म्हणून दर्शनासाठी कसं वाटतं तुम्हाला झालं? खूप छान वाटलं। गेली 10 ते 15 वर्षापासून इथे दरवर्षी येतो। जादू देवस्थान आहे आणि दरवर्षी येतो। 1.5 वर्षापासून याची खूप इच्छा होती। आज फायनली सगळं जुळून आलो आणि आम्ही आलो इथे दर्शनाला। पौर्णिमा पण आहे, छान व्यवस्थित दर्शन झालं, खूप बरं वाटलं। दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला इथं भव्य यात्रा उत्सवाला सुरुवात होते। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री होते। परिसरातील लाखो लोक याच यात्रेतून अनेक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात। त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल या यात्रेच्या माध्यमातून होत असते। भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता इथं सुरक्षेच्या दृष्टीनं खास उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत। डहाणूची महालक्ष्मी नवसाला पावते अशी इथं येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळेच इथं दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतीये। आता यापुढचे 15 दिवस म्हणजे इथल्या आबालवृद्धांसाठी मोठा आनंदोत्सव असेल हे वेगळं सांगायला नकोच। रुपेश पाटील, साम टीव्ही, डहाणू, पालघर।